तुम्ही जर दही घुसळलं तर त्यातून लोणी बाहेर पडणार आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. नुसत्याच कथा सांगतो. मंथन कर ना, मंथन कर, मंथन. तुझ्या आतमध्ये जे तुझं बाह्य मन आहे, अंतर्मन आहे, याचं काय कर, मंथुनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी. त्या दह्यामधून लोणी बाहेर कधी येतं सर, घुसळल्यावर. तसं आपण स्वतःला घुसळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना घुसळलं का भीती वाटते, त्याच्यावर तर घुसळल्यावर उसळतं का, जे कमवलंय ते जास्त का, ते घाबरता लोक. गमावण्याला फार घाबरता लोक, आणि गमावण्याला घाबरणारी लोक कधी स्वतःमध्ये बदल करू शकत नाही. ते बदलाला कायम घाबरतात. त्यांना वाटतं आम्ही आता जो आहोत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम हा आहे की तू एकटाच बदलायचं नाही म्हणतोय, बाकी सगळं जग बदलतंय. नोकिया म्हटलं मी बदलणार नाही, सगळ्या जगाने नोकिया का बरं, ते म्हटलं मी बदलणार नाही, माझा फोन सगळ्यात भारी, सगळ्यात जास्त मार्केट मलाच आहे. 1990 ते 2000 नोकिया 80% मार्केट शेअर मध्ये होता, बाकी सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये. आणि नंतर जसं 2000 नंतर जसं स्मार्टफोन आले, सॅमसंगने केव्हा त्याला गिळून टाकला त्याला कळला बी. नंतर त्यांनी स्वतःमध्ये गण बदल केले, स्मार्टफोन आणले, अमुक आणले, डमुक आणले, भारी भारी आणले, तरी पण लोकांनी त्याला नोच केला. परिवर्तन फार गरजेचं आहे. तुम्ही परिवर्तन जर नाही केलं तर तुम्ही मागासलेले राहा, किंवा चुकीच्या दिशेने परिवर्तन करा. चुकीच्या दिशेने जर परिवर्तन झालं, दुधाचं दही होण्याच्या ऐवजी जर ते नासलं तर होत्याचं. हे जीवन जे आहे हे असंच आहे, आणि म्हणून ते नासण्याच्या आधी त्याची सावधगिरी बाळगा आणि सकारात्मक दिशेने परिवर्तन करा.